गोलंदाज असेल तुम्ही चालू केलेत ना, मला बघू द्या येते सनी, आणि फलंदाजीसाठी आले ते म्हणजे दोन्ही बंधू आदित्य आणि चिंतन 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 आणि आदित्य दोन्ही फलंदाज, दोन्ही सख्खे भाऊ मैदानात स्टीवा मार्कवा मैदानावर दाखल आहेत. पाहूया काय करतो या दोन्ही फलंदाजी. नक्कीच चिंतन नेहमीच सातत्याने फलंदाजीमध्ये असेल ना तर गोलंदाजीमध्ये मोठी किमया करतोय मैदानामध्ये. आणि गोलंदाज असेल तो म्हणजे सनी. सनी यावेळी चांगली गोलंदाजी करेल. संघाची जी गोलंदाजीची पूर्ण मादार असेल ते म्हणजे सनी असेल, योगेश असेल, भावेश असेल. चांगली गोलंदाजी नक्की त्या तिन्ही गोलंदाजाकडून आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. अतिशय योगेशने जे आहे ना तो आपला संघ जो आहे ना तो आपल्या संपूर्ण बळावर हा तयार केलेला संघ आहे. नक्कीच त्या योगेशला हे जे संघ खेळाडू आहेत नक्की नेहमी साथ देतात मैदानामध्ये. आणि आपल्या कर्णधारासाठी अतिशय चांगली अशी फलंदाजी गोलंदाजीचे प्रदर्शन नक्कीच केलं जाते या हौद्याच्या संघाकडून. तशीच परिस्थिती आहे ना ती या एसआरसी संघाची आहे. कारण चिंतन हा आक्रमक फलंदाज आहे. जर चिंतनने आक्रमक फलंदाजीचं रूप धारण केलं तर नक्कीच मोठी धावसंख्या त्याच्याकडून पाहायला मिळते. हे त्यांनी दाखवून दिले या अगोदरच्या सामन्यामध्ये. बलाढ्य संघावर तुटून पडला होता चिंतन आणि चांगली धावसंख्या मिळवून दिली होती आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता चिंतनने. पाहूया पुन्हा एकदा चिंतन मैदानात ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. गलीच्या स्वरूपातला चेंडू होता आणि नक्कीच एक चांगली संधी होती. पहिला चेंडू पाठवला 4 धावांसाठी चिंतननी. ऑफ साईडला अप्रतिम खेळी करणारा खेळाडू आहे तो चिंतन. जास्तीत जास्त जर धावा आल्या असतील ना माझ्या मते जर त्याच्या ह्या ऑफ साईडच्या क्षेत्रामध्ये असतील. कारण हे क्षेत्र खेळण्यात अतिशय तरबेज असणारा खेळाडू. बॅकफूट वर सुद्धा येऊन तर चांगला गोल आणि हा खराब चेंडू. हा चेंडू असेल नो स्वरूपातला चेंडू आपण डिक्लेअर केलाय. खरोखर खराब चेंडू असेल. आणि चेंडू सरळ अंपायरने नो घोषित केलाय. त्यामुळे ही फ्री राहील या चेंडूवर. मोठी संधी असेल यावेळी आदित्यला. फाईन लेग क्षेत्रातला हिरो जो मानला जातो तो म्हणजे असेल आदित्य. यावेळी त्याला संधी दिलेली आहे आणि संधीचं सोनं करून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल आदित्य. अंपायरकडे गार्ड मागतोय फलंदाजी आणि पुन्हा एकदा मैदानात बघतोय बॅट म्हणजे आदित्य. पाहूया आदित्य तयार आहे संधीसाठी. यामध्ये चेंडू उडवलाय. प्रदीप असेल क्षेत्ररक्षणाखाली परंतु थोडीशी मिस्टेक झाली होती आणि एक धाव घेतली आहे. मोठा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ गेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पाहूया पुन्हा एकदा स्ट्राईक गेली आहे चिंतनकडे. चिंतन पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल झालं. काय करतोय स्ट्राईक घेतली आपल्या हातामध्ये. ह्या वेळी चेंडू थोडासा मला असं व्हाईटच्या स्वरूपातला चेंडू थोडासा बाहेर गेला होता. ऑफसाईडच्या चेंडू भारतचा बाहेर होता. चेंडू सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू मात्र डिक्लेअर केलाय व्हाईटचा चेंडू. यावेळी कोणतीही चूक करणार नाही आदित्य. सरळ चेंडू सोडून दिला होता चिंतनने. पाहूया पुन्हा एकदा चिंतन तयार. सनी ह्या उडवण्याचा प्रयत्न होता परंतु आता मात्र कुठे जखडून ठेवलंय तो म्हणजे चिंतनला. सनीला सुद्धा चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण आपल्या संघासाठी अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर ह्या गोलंदाजाने संघाला विजय मिळवून दिला होता. यावेळी थोडासा भरकडला जाता असं मला वाटतं परंतु पुन्हा एकदा कमबॅक केलंय त्या चेंडूवर. यामध्ये चेंडू उडवला सरळ देते फुलटॉस झेल सोडलाय. भावेश कडून चूक झाली आहे मला असं वाटतं.
बोलतेस काय? हॅलो, धन्यवाद पांडुरंगजी. आता चाललेला सामना SRCC वर्सेस आर्यन बॉईज गोरेगाव. दोन्ही गोरेगावातील संघ, अतिशय नावाजलेले संघ असे दोघं. सनी अग्रे सनी मारा करतोय तो चिंतनला. या मोसमातला चौथी पाहूया. सनी मारा करेल तो चिंतनला. सुंदर गोलंदाजी, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न आणि हा यशस्वी. 4 धावा मिळतील ते SRC संघाला. झाल्या होत्या त्यात लक्षवेधी कामगिरी म्हणता येईल ते आमचे पांडुरंग माने. दोन्ही झेल जे ज्यांनी टिपलेले होते ते अतिशय नावाजलेले असे फलंदाज. एक पेन या संघाचा ज्यांनी 3 षटकामध्ये 56 धावा स्वतःच्या केल्या होत्या. आणि अलिबाग संघाचा तो गणाघाती प्रहार करणारा ओपनर फलंदाज ज्यांनी 46 धावा केल्या होत्या 2 षटकाअखेर. एकच झाला ना. पहिल्या षटकाअखेर धावसंख्या होती ती 14. सुंदर धावसंख्या म्हणता नाही. मी आधीच सांगतो की आर्यन बॉईज मध्ये सुंदर फलंदाज आहेत. सलामीची जोडी अजून ही मैदानात SRC संघाची. दोन्ही बंधू मार्को आणि स्टिवा म्हटलं जाईल त्यांना. आदित्य आणि चिंतन सुंदर अशा पद्धतीचा फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. ती नरेश दादा आहिरे ग्राउंड वरती. पुढचं षटक घेऊन येतोय आर्यन बॉईंग कडनं योगेश मालाकर. सुंदर गोलंदाज, मध्यम गतीचा गोलंदाज योगेश. मारा करतो अतिथीला. पाहूया पंपाला पास करून सुंदर गोलंदाज जबाबच्या दिशेने गाठवायचा प्रयत्न केला आणि हा झेल होतो काय पाहूया. झेल बाद. सौरभ आपल्या संघासाठी किती योगदान देतो ते पाहूया. सुंदर गोलंदाजीचा प्रत्यय आपल्याला आणून देतोय तो योगेश. मध्यम गतीचा गोलंदाज. तुमचं कुठला आहे? कुठलं तुम्ही किती घेता तुम्ही? पुढच्या वेळेला काही कमी करतो. पुढचा मारा करतोय तो योगेश मारा करेल तो सौरभला. सौरभ मूर्ती लहान आणि कीर्तिमान क्रिकेट मधला अतिशय हार्ड हिटर म्हणून ओळखला जातो तो गोरेगावातला SRC संघाचा हा फलंदाज. योगेश मारा करतोय तो सौरभला. पाहूया. सुंदर ऑफच्या दिशेने टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू. योगेश जसं काय सौरभची फलंदाजी तो ओळखतोय अशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. योगेशचा पुढचा चेंडू सौरभला. पाहूया. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आणि अपील होतोय तो आणि हा बाद. मानीचा मान आहे जो चिंचवली वॉरियर्स या संघाकडनं. या स्पर्धेचं उत्कृष्ट आयोजन म्हणता येईल. 2 कॅमेरे लावून YouTube च्या माध्यमातून जगभरातल्या प्रेक्षकांना आपण आज गोरेगावातील सामना ही स्पर्धा आपण दाखवत आहोत.
सुंदर सुंदर असे आपल्या या असोसिएशन मध्ये खेळणारे खेळाडू ज्याने जिल्हा पातळीवर नव्हे तर राज्य पातळीवरती आपली नाव लौकिक केलेलं आहे. विविध स्पर्धेच्या माध्यमात ते खेळत असतात. यानंतर सौरभचा अतिशय चांगला मनोरथ असला होता एसआरसी संघाने, पण त्या मनोरथाला कुठेतरी बेड्या घातल्याचं काम जो केलेला आहे तो योगेशने केलेला आहे. सुंदर गोलंदाजी करतोय आणि आता ठेवला चेंडू ऑनच्या दिशेने, पाहूया किती धावा मिळतात. आणि हा उसळलेला आहे चेंडू, 4 धावा. चार चेंडू मध्ये 4 धावा दिलेल्या आहेत. त्यांनी 2 बळी घेतलेले आहेत ते योगेशनी. पुढचा चेंडू योगेशचा, सौरभला सुंदर फटकेबाजी, ऑनच्या दिशेने आलेला चेंडू, 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धावी सक्सेस झालेली आहे. पाहूया सुंदर असा थ्रो म्हणता येईल तो या निशांत कडून. सुंदर म्हणजे या आयकॉन प्लेअर म्हणतात त्या पद्धतीचा इथून बाउंड्री म्हणून थ्रो डायरेक्ट तरी कीपर कडे गेलेला आहे. पुन्हा कमबॅक घेतलेला आहे तो एसआरसी संघाने. शेवटचा चेंडू योगेशचा, सौरभला आल्यापासून घणाघाती प्रहार करतोय सौरभ. सुंदर उंच चेंडू जातोय, बघूया झेल होते काय, आणि हा झेल बाद. खेळाडू बाद झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 2 षटकाअखेर 20 धावा झालेल्या आहेत. 10च्या सरासरीने चाललेला हा धावसंख्या आहे. त्यांना आर्यन बॉईज जवळ जर जिंकायचं असेल तर कमीत कमी 50 ते 56 धावांचा टार्गेट त्यांच्या समोर ठेवावं लागणार आहे. कारण योगेश पासून पहिल्या 8 फलंदाजे अतिशय सुंदर घणाघाती प्रहार करणारे फलंदाज हे आर्यन बॉईज मध्ये आहे. निकेशची जागा घेतलेली आहे ती शुभमची. पुढचा षटक घेऊन येतो तो भावेश. फुल टॉस बॉल, त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न असफल. झेलबाद होतो तो. गावाला जाऊया अशा पद्धतीने एसआरसी संघाचे एक एक खेळाडू मामाच्या गावाला चालल्यासारखं दिसत आहे. आपल्या योगेशने पहिल्या षटकात 6 धावा देऊन 3 विकेट घेतलेले आहेत. आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून भावेशने पहिल्या चेंडूवरती पहिला गडी टिपलेला आहे. अशा तऱ्हेने 4 फलंदाज बाद होते ते एसआरसीसी संघाचा पुढचा फलंदाज येतो तो रोशन. रोशनला मारा करेल भावेश. रोशन तसा द्रविड सारखा असणारा फलंदाज, प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याची त्याची खासियत आहे. बघूया भावेश त्याला रोखू पाहतोय काय. भावेशचा पुढचा चेंडू आणि आम्ही बोलल्याप्रमाणे रोशनने ऑनच्या दिशेने घेतलेला 1 धाव आणि मिस फील्ड. बघूया त्याचा फायदा घेतलेला आहे. पाहूया आणि हा रोशन बाद, रनआउट, आत्महत्या. उडव्या फलंदाज अशा प्रकारे 6 फलंदाज बाद झाले. 6 फलंदाज बॅक टू पॅव्हेलियन. पुढचा फलंदाज अभिषेकला मारा करेल तो भावेश. 2 फलंदाज टिपलेले आहेत भावेशनी. खरं मध्ये दुसरी धाव घेण्याची गरज नव्हती. आपले एवढे फलंदाज बाद होते पाहताना आपल्या संघाला एक समाधानकारक
धावांचा मनोरा रचण्याचं काम करायला पाहिजे होतं ते या फलंदाजांनी, पण येऊन त्यांनी केवळ हजेरी लावून गेलंय. अभिषेक अभिषेक आणि दांडा घोल. अमोला ओपनिंग करणारा एसआरसी संघाचा म्हणजे अजूनही आशा बाळगता येण्यासारखे आहेत. अमोल एक घणाघाती प्रहार करणारा फलंदाज आहे, हार्ड हिटर म्हणून त्याची एसआरसी संघामध्ये तसेच गोरेगाव मध्ये त्याची नामांकित कीर्ती आहे. पाहूया की आपल्या संघाची लागलेली गलती अमोल आणि निकेश हे थांबवतात का. अजूनही मला वाटतं किती चेंडू बाकी आहेत, 3 आणि ते 6 ना, किती ओव्हरची मॅच आहे, 3 ओव्हरची मॅच आहे. शेवटचा षटक चालू आहे. शेवटच्या षटकातले 3 चेंडू, या चेंडू मध्ये तिन्ही चेंडू मध्ये मोठे मोठे फटके घेऊन आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्यात यशस्वी होतात का अमोल. पाहूया. आतापर्यंत समाधानकारक म्हणता येणार नाही. 20च आहे का धावा, 21 धावांवरती रोख लागलेला आहे तो. ऑफच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. पंच काय सांगतात. शेवटचे 2 चेंडू भावे, सुंदर गोलंदाजी म्हणता येईल ती भाव्याची. रोखून ठेवलेत, पायात हातात बेड्या घातलेल्या त्या एसआरसी संघाच्या. सुंदर गोलंदाजी, अतिशय सुंदर गोलंदाजी आणि उंच गेलेला चेंडू. झेल होते का पाहूया, झेल होते का पाहू. झेल पास, एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव ही पूर्ण झाली आहे. याच्या अगोदर झालेला सामना कोणाच्या झालेला, सोन्याची वाडी वर्सेस वडगाव, यामध्ये सागर याला सामनावीराचा किताब देण्यासाठी विनंती करतो आपण. व्यासपीठावरती येत आहे सागर. सागर आपल्याला विनंती आहे की आपण सामनावीराचा किताब घेण्यासाठी स्टेज जवळ यायचं आहे. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधला घेऊन येतो तो भावेश. धावसंख्या झाली 23. शेवटचा मोठा फटका येतोय का एसआरसी संघाकडून पाहूया, आणि मोठा फटका आला तरच फायद्याचा होईल. भावेश पाहूया. सुंदर आतापर्यंत केलेलं प्रदर्शन गोलंदाजी मधून. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू आणि 23 धावावरतीच एसआरसी संघाला समाधान मानावं लागेल. आणि आर्यन बॉईज साठी 24 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते एसआरसी संघाकडे. डीजे लाव कुठला तरी चांगला गाणं लाव आपल्याला. जर पाहायला गेला तर हा जो आजचा यजमान संघ जो आहे चिंचवली वॉरियर्स, अतिशय लहानसा संघ आहे, पण खेळणारे कीर्तिमान असे फलंदाज आणि गोलंदाज आहेत. आणि त्यांनी जे आजचं नियोजन म्हणता येईल ते अप्रतिम नियोजन आहे. 2 कॅमेरे लावून त्यांनी दाखवून दिलंय की आम्ही चिंचवलीमध्ये राहणारी जी मुलं आहोत ते उत्कृष्टरित्या नियोजन करू शकतो. एसआरसी संघ मैदानात दाखल. हॅलो बोल. आता त्यांना त्यांच्या दिसत काढायला पाहिजे. कुठे आहेस तू. ओके, 24 धावा पाहिजेत. हॅलो, तू शिर्डीला गेलेस. ओके ओके, सांभाळून जा. नंतर फोन करतो, कॉमेडी करतो. धावांचं लक्ष जर पाहायला गेला तर कमी आहे. 24 धावा म्हणजे प्रति ओव्हर
8 धावाच्या सरासरीने ही धावसंख्या उभं राहायची आहे ती आर्यन बॉईज ना. आर्यन बॉईज साठी हा मोठं लक्ष नाही. पण त्याच पद्धतीने पाहिलं तर SRC संघाकडे अतिशय वेगवान गोलंदाज म्हणता येईल. चिंतन, शुभम वेगवान गोलंदाज आहेत ते. यानंतर मी विनंती करतो राधाकृष्ण चिंचवलीवाडी आणि जय हनुमान चिंचवलीवाडी नाणेफेक करण्यासाठी पॅव्हिलियन कडे यायचं आहे. मी आपल्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकी करण्यासाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. पंच सामना त्वरित चालू करायचा आहे. एका दिवसात सामने संपवायचे आहेत आपल्याला. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना होणार आहे तो राधाकृष्ण चिंचवली वर्सेस जय हनुमान चिंचवली. दोन्ही चिंचवलीचे संघाचे कर्णधार आपण कृपया नाणेफेक करण्यासाठी ते उपस्थित राहायचं आहे. या सामन्याचं पंचाचं काम पाहता तिथे मेन पंच तुषार शिस्तबद्ध पद्धतीने चालणारी ही शंभूराजे क्रिकेट असोसिएशन नाणेफेक करण्यासाठी दोन्ही पण आले. पहिला संघाचा वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो तो चिंतन. आर्यन बॉईज कडनं प्रथम फलंदाजी करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात. कोण आहे रे? निशान आणि सनी दोन्हीही हार्ड हिटर आर्यन बॉईजचे. हौदाच्या अळीचा हा संघ नावाजलेला संघ मागच्या सत्रात बक्षीस पटकावलेला संघ आहे. नामांकित संघ म्हणता येईल. 18 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे ती आर्यन संघाला, आर्यन बॉईज संघाला. दुपारचे 12:45 झालेले आहेत. आलेल्या सर्व मान्यवरांचं मी चिंचवली वॉरियर्स संघातर्फे सहर्ष स्वागत करतो. पहिला चेंडू चिंतनचा निशानला. बघूया चिंतन अकोल टप्प्याचा चेंडू आणि हा उडवलेला आवेश बघूया चेंडू आणि हा षटकार. अतिशय बॉलरच्या डोक्यावरून पहिला जागेवरनं कोणत्याही प्रकारचे पायाची हालचाल न करता जागे लॉलीपॉप बॉल म्हणता येईल त्या पद्धतीने हा षटकार आलेला आहे. पहिला एक चेंडूवरती 6 धावा. चिंतनचा शॉर्ट पिच टप्पा अवांतर धाव मिळते. धाव संख्येत वाढ. धाव संख्या 7. एक चेंडू अखेर धाव संख्या होते 7. अभिषेक पुढचा चेंडू निशानला मारा करतो चिंतन. पाहूया श्री गणेशा सत्कार दिला ऑफच्या दिशेने तटाचा चेंडू. एक धाव पूर्ण होते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण होते. तिसऱ्या धावासाठी कॉल करतोय. पाहूया नाही 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. कुठल्या गावचा येतो? कृष्णा सातपुतेच्या स्वरूपात आपल्या इथं चिंचवलीचे जावई इथं उपस्थित आहेत. पुढचा चेंडू चिंतनचा. रिव्हर्सिप सुंदर फटकेबाजी. 4 धावा. 4 धावा. तेरा धावा. पहिल्या 3 चेंडूवरती 13 धावा आलेल्या आहेत. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते या ग्राउंड वरती. निशांच्या स्वरूपात चिंतन
थोडा मार्गदर्शक कॉन असल्या दिशेने त्याचा चेंडू 1 धाव पूर्ण होतो, दुसरा घेण्याचा प्रयत्न होतोय आणि हा 2 धावा पूर्ण होते. क्षेत्ररक्षणाने चेंडू अडवलेला आहे. 3 धावा घेण्यात यशस्वी ठरतोय तो. 2 काय 3 ना, 3 धावा घेण्यात यशस्वी होतोय तो आर्यनबाई संघ. निशांच्या वैयक्तिक 13 धावा 15 धावा निशांच्या वैयक्तिक होते. सनीला मारा करतो चिंतन त्या दिशेने टटवलं चेंडू, पाहूया किती धावा मिळतात ते. आणि या चौकार बघूया शेवटचा चेंडू घेऊन चिंतनचा. याच ओव्हर मध्ये मॅच खतम होते का पाहूया आपण. सुंदर फटकेबाजी आणि आज चौकार. यामध्ये सर्वात जास्त निशान याच्या वैयक्तिक 15 धावा. सुंदर फटकेबाजी निशांची.